नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आचार्य शिवाजी पवार आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव आहे। मी वर्ग 7मध्ये शिकत आहे। आज मी तुम्हाला एका पुस्तकाबद्दल माहिती सांगणार आहे। त्या पुस्तकाचं नाव आहे मानो या ना मानो। या पुस्तकाचे लेखक आहे सुनीता नागपूरकर। या पुस्तकाची किंमत आहे 127 रुपये। या पुस्तकाचे प्रकाशन आहे खाकी प्रकाशन। या पुस्तक प्रकाशन आणि या पुस्तकाविषयी अनेक खूप पुस्तके प्रसिद्ध आहेत। मानो या ना मानो। तर मी तुम्हाला या पुस्तकाबद्दल मला जे समजले ते सांगणार आहे। एक महिर नावाचे सर होते। ते एके दिवशी आपल्या ऑफिसमध्ये गेले होते। त्यांचे ऑफिस आणि घर एकाच ऑफिस होते। ते स्टडी रूममध्ये पुस्तके वाचायला गेले होते आणि त्यांच्या सेक्रेटरीला म्हणाले, कोणीही मला कॉल करू देऊ नको आणि डोंट डिस्टर्ब मी प्लीज। आणि ते म्हणाले ओके सर ओके। आणि मग महिर सर ऑफिसमध्ये गेले। ते स्टडी वाचन करत होते। मग त्यांचा टेबलावरचा फोन खणाखणा वाजला आणि फोन आला होता तर कुणाचा? त्यांच्या सेक्रेटरीचा। ते कपाळावर आठ्या घेत जिना उतरू लागले। ते खाली आले। मग खाली यायला थोडेच बाकी होते की सेक्रेटरीने त्याला मेसेज केला, सॉरी सर, पण एक अर्जंट कॉल होता म्हणून मी तुम्हाला कॉल केला। मग ते सर हसतच खाली आले आणि जिना उतरत त्यांच्या घरात गेले आणि त्यांच्या आईला म्हणाले, आई, मी ते गणितावर जे प्रयोग केला होता ते सफल झाला। आता मला 12 नोव्हेंबर या तारखेला एक सरप्राईज भेटणार आहे। मी आणि सर पुरस्कार भेटणार आहे। आपण दोघांनीही त्या पुरस्कार सभेला जायचे आहे। मग ते दोघेही पुरस्कार सभेला 12 नोव्हेंबरच्या दिवशी गेले। पुरस्कार सभेला गेल्यानंतर तिथे मुख्यमंत्र्याच्या हस्ते त्याला पुरस्कार भेटणार होता। मग ते तिथे गेले। मग त्यांना मुख्यमंत्र्याच्या हस्ते 5 ते 6 कोटींचा पुरस्कार भेटला आणि एक प्रमाणपत्र पण भेटले। ते पाहून त्यांना खूप आनंद झाला। मग त्यांना मुख्यमंत्री म्हणाले, तुम्ही तुमचे 2 शब्द व्यक्त करावेत ही मी तुम्हाला विनंती करतो। मग ते म्हणाले, या पुरस्काराचे खरा हक्क मला नाही तर माझ्या आईला आणि मित्राला आहे। त्यांनी मला खूप शिकवले आणि मी हा गणित प्रयोग केला। ते म्हणाले, मी तुम्हाला माझा एक लहानपणीचा प्रसंग सांगतो। मी लहान होतो तेव्हा मी गणितात नापास झालो होतो म्हणून माझ्या बाबांनी मला गुरासारखे झोडपले म्हणून मी गावाबाहेर एका कातळावर येऊन बसलो आणि खूप रडू लागलो। मग तेवढ्यात मला तिथे एक साधू दिसले। ते साधू म्हणाले, तू का रडतोस? तू उद्यापासून इथे येत जा, मी तुला गणिते शिकवीन। आणि ते साधू म्हणाले, असे कोणी घर सोडून येते का नापास झाले म्हणून? आणि त्यांना खूप समजावले। मग ते म्हणाले, ओके, मी घरी जातो। आणि मग तो घरी गेला आणि उद्याच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी तो तिथे पुन्हा त्या कातळावर आला आणि हवेत तरंगत एक पान त्याच्याजवळ आले। त्या पानाने त्याला काही गणित क्रिया समजावून सांगितल्यानंतर त्याला त्या क्रिया खूप छानपणे समजल्या आणि त्या क्रियेवर त्याने आणखी काही उदाहरणे सुद्धा सोडवून पाहिली। मग अशाच प्रकारे त्याला आणखीही दगडाच्या मार्फत अशाच अनेक वस्तूच्या मार्फत गणित क्रिया शिकू लागल्या। आणि मला तो म्हणाला, आणि मला यामुळेच गणित पक्के जमले। आणि तो महिर म्हणाला, मानो या ना मानो। आणि मग सगळे बोट धरून हसले। धन्यवाद।